जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरात बनावट युरियाच्या कारखान्याचा पर्दाफाश, निर्मितीच्या सामग्रीसह लाखोंचा साठा जप्त, राजस्थानी टोळी गजाआड। शेतीचा हंगाम उंबरठ्यावर असताना नवापूर शहरात भरवस्तीत एका घरात सुरू असलेल्या बनावट युरिया निर्मितीच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे। कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत लाखो रुपये किमतीचे बनावट युरिया निर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले असून राजस्थानी टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील धनलक्ष्मी पार्क येथील एका घरात बनावट युरियाची निर्मिती सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला मिळाली होती। त्यानुसार संबंधित विभागाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला। यावेळी या ठिकाणी युरिया निर्मितीचे साहित्य आणि तयार केलेल्या युरियाचा साठा पाहून कृषी विभागाचे पथक अवाक झाले। यावेळी छापा मारणाऱ्या पथकाने कुणालाही हलण्याची संधी न देता टेक्निकल ग्रेड युरियाच्या 36 गोण्या, उमिया कंपनीच्या PVC टाक्या, LCM कंपनीचे 2 फिल्टर, याच कंपनीचे 4 सिलेंडर, DEF भरलेल्या विविध कंपन्यांच्या 20 लिटर क्षमतेच्या 38 बादल्या तयार करून 12 टाक्यांमध्ये भरलेले 13,000 लिटर DEF युरिया आणि एक महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप वाहन MS 39 AD 1206 असा एकूण 22,11,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यावेळी गोवर्धनराम विकाराम चौधरी, टिकमाराम चुनाराम आणि जसराम देवाराम माचरा सर्व बाडमेर, राजस्थान या 3 आरोपींनी गल्फ, महिंद्रा, टाटा व भारत बेंझ यासारख्या कंपन्यांशी आणि नाशिकमधील स्टॉकिस्ट श्री शनेश्वर एंटरप्राइजेस यांच्याशी करारनामा केलेला नसताना व इतर कोणतेही पुरावे नसताना DEF युरिया तयार करून तो विक्रीचा परवानाही नसताना शिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्राशिवाय बेकायदेशीररित्या युरिया निर्मिती करून त्याचा साठा केल्याचे आढळून आले। महत्त्वाचे म्हणजे जप्त करण्यात आलेल्या युरिया बॅगवर कोणत्याही उत्पादकाचे नाव आढळले नाही। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।